मेट्रो कारशेडचं काम थांबवावं हा जो निर्णय आलेला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि यातनं एक गोष्ट निश्चितपणे प्रकर्षाने सिद्ध होते की गेले वर्षभर ज्या पद्धतीनं विकास कामाला खोडा केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्ष घालतोय त्याच अनुषंगानं ही गोष्ट पाहण्यात यावी. याचं कारण असं आहे की केंद्र सरकारच्या भूमिकेमधला बदल हा त्या संदर्भामध्ये अधोरेखित होतं. जून महिन्यामध्ये पियुष गोयल यांनी स्वतः पत्र नमक विभागाला लिहिलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की ही जी कांजूरमार्गची जागा आहे ती राज्य सरकारकडे देण्यात यावी आणि विकास कामं थांबता कामा नयेत, विकास कामाला गती मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही हा निर्णय घेतो आहोत आणि त्या संदर्भामध्ये कार्यवाही सुरू करण्याचे आदेश देखील देण्यात आले होते. परंतु हाच सॉल्ट विभाग केंद्र सरकारचा आदेश असताना देखील न्यायालयामध्ये जातो आणि हा प्रकल्प थांबवावा अशा तऱ्हेची मागणी करतं. आमचा अधिकार आहे हे सांगायचा प्रयत्नापेक्षा प्रकल्प थांबवला पाहिजे याकडे त्यांचं लक्ष असतं. निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्यांच्या सांगण्यावरनं ही केंद्र सरकारनं भूमिका बदलली आणि त्यातनं महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचं माध्यमातून हे काम होतंय याची पोटदुखी यातनं निश्चितपणे दिसून येते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1906 पासून या जागेवरती महाराष्ट्र सरकारचंच टायटल आहे, महाराष्ट्र सरकारचाच कब्जा आहे. केंद्रीय सॉल्ट विभागाला कधीही याचा कब्जा किंवा त्या संदर्भातलं टायटल सांगता आलेलं नव्हतं. ज्या खासगी विकासकाच्या संदर्भामध्ये हे म्हटलं जात आहे भारतीय जनता पक्षाचे नेते हे त्या खासगी विकासकाचे एजंट म्हणूनच काम करतायत अशा तऱ्हेचं चित्र त्या ठिकाणी दिसत आहे. याचं कारण त्यांच्याबद्दल त्याला पुळका जास्त आलाय कारण त्यानं कधीही राज्य सरकारकडे आपला दावा दाखल केला नव्हता ही वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे ज्या पद्धतीनं कांजूरमार्गच्या जागेवरती 4,000 कोटी रुपये द्यावे लागतील असे 5 वर्ष गेले फडणवीस सरकार त्या ठिकाणी सतत म्हणत होतं. फडणवीसजी म्हणत होते, भाजपाचे नेते म्हणत होते. कुठल्याही हायकोर्टाचा दावा त्या संदर्भामध्ये किंवा आदेश त्यांना दाखवता आलेला नाही. आज जी सुनावणी झाली त्यामध्येही 5,000 कोटीचा कुठेही उल्लेख नाही. तो का नाही याचं उत्तर आता फडणवीस साहेबांनी दिलं पाहिजे. दुसरीकडे मेट्रो 6च्या संदर्भामध्ये जो कारशेडच्या जो काही त्या ठिकाणी बांधकाम होणार होतं ते याच कांजूरमार्गच्या जागेवर होणार होतं. मेट्रो 6चे कारशेडचा जो डीपीआर आहे त्यामध्ये ते पूर्णपणे उल्लेखित आहे. मग जर मेट्रो 3चे कारशेड ही कांजूरमार्गला होऊ शकत नाही असं फडणवीस म्हणतात तर मेट्रो 6ची कशी झाली असती याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. त्यामुळे हे जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचं काम हे सातत्यानं भारतीय जनता पक्ष करत आहे. जो निर्णय आलेला आहे त्याकरता केंद्र सरकार त्या ठिकाणी कारणीभूत आहे. त्याच्या या दाव्यामुळेच अशा तऱ्हेची परिस्थिती आलेली आहे. निश्चितपणे न्यायालयीन लढा जो आहे तो राज्य सरकार देईल आणि महसूल विभागाचा निर्णय तर येईलच परंतु हा जो निर्णय काम थांबवण्याचा आलाय त्याला देखील मला असं वाटतं की राज्य सरकारनं याचा विचार करून पुढचं पाऊल त्या ठिकाणी न्यायालयीन जी प्रक्रिया आहे त्या संदर्भामध्ये स्पष्ट करावं ही आमची त्या ठिकाणी मागणी राहील. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र के विकास में अड़ंगा डालने का काम कर रही है. निश्चित तौर पर महाराष्ट्र विकास आघाड़ी सरकार के माध्यम से जो काम हो रहे हैं इनको अच्छे नहीं लग रहे हैं. जहां तक बात है कि जून महीने में केंद्र सरकार की तरफ से नमक विभाग को एक पत्र लिखा गया था. पीयूष गोयल जी ने स्वयं लिखा था और कहा था कि ये जो जगह है कांजूरमार्ग की ये राज्य सरकार को दी जाए. अचानक न्यायालय में नमक विभाग जाता है और कहता है कि विकास काम को रोका जाए. तो ये भूमिका में परिवर्तन कैसे हुआ इसका जवाब अभी भारतीय जनता पार्टी के नेताओं को देना चाहिए. निश्चित तौर पर महाराष्ट्र के भारतीय जनता पार्टी के नेताओं के कहने से केंद्र सरकार ने भूमिका में परिवर्तन किया है. जहां तक इस निर्णय की बात है ये निर्णय निश्चित तौर पर दो उसके भाग है. पहला भाग अफसोसजनक है. इसका कारण है कि 2 दिन पहले ही न्यायालय ने ये भूमिका रखी थी कि किसी की जगह किसी की भी हो किसी भी सरकार की हो लेकिन उसके ऊपर अधिकार जनता का होता है तो जनता के विकास काम नहीं रुकने चाहिए. ये जो निर्णय आया है ये उसके विपरीत है. दूसरी ओर इन्होंने ये जगह का जो मालकियत है वो तय करने की जिम्मेदारी फिर से महसूल विभाग को दी है राज्य सरकार के और वो महसूल विभाग निश्चित तौर पर निर्णय लेगा. पहले भी महसूल मंत्री जो चंद्रकांत पाटिल जी थे भारतीय जनता पार्टी के नेता थे उन्होंने ये कहा था कि नमक विभाग को इसके बारे में कोई पुख्ता सबूत देने की जो उनकी जिम्मेदारी थी वो पार नहीं कर पाए थे. तो आज भी उसी परिप्रेक्ष्य में इस निर्णय को देखना चाहिए. जहां तक बात है कि 1906 से ये जगह के ऊपर मालकियत हो या कब्जा हो ये राज्य सरकार का रहा है और केंद्र सरकार को इसके बारे में कोई भी पुख्ता सबूत पेश करने की कोशिश उन्होंने जो भी की तो वो उसमें नाकाम रहे. जहां तक बात है ये एक जो निजी विकासक आया हुआ है इसके पीछे कौन है इसकी भी जांच करने की आवश्यकता है. और मेट्रो 6 का प्रकल्प जो फडणवीस सरकार कोशिश कर रही थी उसके डीपीआर में भी पूरी तरह से साबित होता है कि ये कांजूरमार्ग की इसी जगह पे होना था.
और मेट्रो 3 का प्रकल्प नहीं होना था। इसका कारण क्यों था, इसका जवाब भी फडणवीस सरकार ने देना चाहिए कि मेट्रो 3 का प्रकल्प की कारशेड वहां नहीं हो सकती, लेकिन मेट्रो 6 की हो सकती है। तो मेट्रो 6 को कैसी जगह ये मिल सकती थी, इसका भी जवाब देना चाहिए। दूसरी ओर 5,000 करोड़ रुपए देने होंगे, 5,000 करोड़ रुपए देने होंगे, ऐसा न्यायालय का निर्णय है, ऐसा फडणवीस जी बार बार कहते आ रहे थे, 5 साल लगातार करते आ रहे थे। तो वो निर्णय कहाँ है, आज तक वो पेश कर नहीं पाए। तो निश्चित तौर पर ये भारतीय जनता पार्टी जानबूझकर ये अड़ंगा डालने की कोशिश इसमें कर रही है। और जो महसूल विभाग का निर्णय होगा वो तो निश्चित तौर पर राज्य सरकार देगी ही, लेकिन जहां तक इस निर्णय के बारे में, जो प्रकल्प रोकने का निर्णय जो न्यायालय ने दिया है, इसके बारे में आगे की न्यायिक प्रक्रिया कैसे होनी चाहिए, इसके बारे में विचार महाराष्ट्र विकास आघाड़ी सरकार करे, ऐसी हम मांग रखते हैं। जहां तक बात है, भारतीय जनता पार्टी ने जो भूमिका ली है, ये विपक्ष की भूमिका नहीं है, जिम्मेदार विपक्ष की भूमिका नहीं है, ये विकास को रोकने की बात कर रहे हैं, जो कि बहुत ही अफसोसजनक है। और ऐसा विपक्ष अगर महाराष्ट्र को मिला है तो महाराष्ट्र की जनता निश्चित तौर पर इसका जवाब देगी।